जलसंपदा विभाग बाब क्रमांक 51 पृष्ठ क्रमांक 32 खऱ्या अर्थानं जलसंपदा विभागामध्ये नदीजोड प्रकल्प जो आपण निर्माण केलेला आहे, नदीजोड प्रकल्पामध्ये वैनगंगा पैनगंगा हा विदर्भासाठीचं एक मोठं पुढच्या काळामध्ये विदर्भाला चांगल्या पद्धतीनं पुढे नेण्याचा एक मोठा प्रकल्प निर्माण झालेला आहे। परंतु आपण जर पाहिलं तर वैनगंगा पैनगंगा हा जो प्रकल्प आहे नदीजोड प्रकल्प खऱ्या अर्थानं याला अमरावती विभागासाठी त्याचा खऱ्या निर्मितीच्या वेळेस विचार केला गेला होता, परंतु आज पाण्याचं रिझर्वेशन देताना नागपूर वर्धा या भागामध्ये जास्ती पाण्याचं रिझर्वेशन देण्यात आलं आहे। मग ते शेतीसाठी रिझर्वेशन असू द्या, मग ते उद्योगासाठी रिझर्वेशन असू द्या किंवा पिण्याच्या पाण्यासाठी रिझर्वेशन असू द्या, माझी शासनाला विनंती आहे की हे पाण्याचं रिझर्वेशन, कारण की सर्वात मागास भाग जर आहे तर आज महाराष्ट्रामध्ये सर्वात GDP जर कमी असेल तर हा अमरावती विभागाचा GDP कमी आहे आणि सर्वात इरिगेशनमध्ये किंवा सर्व गोष्टीमध्ये जर मागास अमरावती विभाग असताना हा नदीजोड प्रकल्पाचं रिझर्वेशन जे आहे ते नागपूर विभागात मोठ्या प्रमाणात होत आहे। ते खऱ्या अर्थानं अमरावती विभागामध्ये त्याचं रिझर्वेशन केलं, कारण की उद्योगामध्ये आज रिझर्वेशन अमरावती विभागामध्ये झालं नाही। भविष्यामध्ये 20-25 वर्षांना जे उद्योग निर्माण करायचे आहे तर ते पण रिझर्वेशन अमरावती विभागात नसलं तर आज जे सर्व उद्योग नागपूरमध्ये येत आहे ते पुन्हा नागपूरमध्येच जातील आणि ते अमरावती विभाग पुन्हा मागासला राहणार आहे।